नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सिद्धार्थ जाधव यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू यार. नेहमी म्हणजे ऑलवेज बोलायला मला खूप आवडतं तुझ्यासोबत आणि तुझी जी एनर्जी आहे इंटरव्ह्यू मध्ये पण लागते आणि तुझी पास ऑन करतोस ना, ते फार मजेची गोष्ट आहे. सुरुवात अशी करूयात, या सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवडलेस? नाही, सिनेमानेच माझी निवड केली आणि शिवराज वायचळनी खरी माझी निवड केली. कारण आम्ही लोणावळ्याला शूटिंग करत होतो 3:30चं आणि तेव्हा भरत सरांना भेटायला शिवराज आला होता आणि मग त्यांनी मला ती फिल्म नरेट केली आणि मला असं वाटतं की ती संधी तुम्ही सोडूच शकत नाही. एवढा गोड सिनेमा, मस्त सिनेमा, खरा सिनेमा म्हणजे खरी गोष्ट ज्याच्यावरून ही फिल्म घडते. तर बोललो हे आपण करायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर कॅरेक्टर म्हणजे तेवढं सिंपल, प्रामाणिक, साधं आणि मस्त कॅरेक्टर आहे ते. बोल सगळंच एवढं जोडलं तर मग ते एवढं सगळं होत असेल तर ते कधी सोडू नये. आणि मी माझ्या करिअर मध्ये असं खूप ठरवलं की अपॉर्च्युनिटी सोडायच्या नाही. आणि आता थांबायचं नाहीची ही संधी मी सोडलीच नसती, पण मी चूज करण्यापेक्षा सिनेमानेच केलंच मला चूज आणि मग मी केलं. क्या बात आहे. हे म्हणजे योग्यच आहे अगदी. परंतु आज सिद्धार्थ जाधव एक मोठ्या स्केलचा ऍक्टर म्हणून आज प्रसिद्ध आहे, लोक ओळखतात. पण एक सिद्धार्थ जाधव म्हणून तुझे काय परिमाण असतात का की हा सिनेमा केला पाहिजे किंवा या सिनेमामध्ये ह्या गोष्टी असेल तर मी करतो, असे काही परिमाण? नाही, पहिली गोष्ट सिद्धार्थ जाधव खूप मोठा ऍक्टर आहे, आम्हाला अभिमानाने सांगायचं वाटतं. चांगली गोष्ट आहे, तुमचं प्रेम आहे. पण माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी दिग्गज मंडळी आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे. मी आता कुठेतरी सुरुवात करतोय छान छान काम करायला. मला छान छान लोकांबरोबर काम करायला आवडतं. त्यामुळे काय म्हणूया की तो मोठा नाहीये, पण मी काही लोकांकडून प्रभावित झालो आणि मग तसे थॉट होतात. जसं किदा सरांनी खूप छान पद्धतीने सिनेमे दिले, मग महेश सरांनी मला जरा मोल्ड केला. मग महेश सर सांगायचे ह्या पद्धतीने असे शोधूया, आपण गोष्टी शोधायला पाहिजे, नट म्हणून एक्सप्लोर करता आलं पाहिजे. सो मी आता एक तर पहिलं म्हणजे नट म्हणून कोणत्या आपल्या सिनेमात घेतो याचा आनंद आहे. त्यामुळे ते लॉजिक नसतात की आता मला हे करायचं ते करायचंय. सुरुवातीला नंतर असं व्हायला लागलं की ह्या कॅरेक्टरमध्ये आणखी काहीतरी गंमत आली असतं, आपण करायला मजा केली असती. पण मला भरत सरांचं एक वाक्य नेहमी छान वाटतं. ते नेहमी बोलतात की कुठला सिनेमा चालणार किंवा कुठला सिनेमा नाही चालणार हे कोणी सांगणार नाही, पण त्या सिनेमात तुझं केलेलं प्रामाणिकपणे काम हे दिसतं. सिनेमा कुठलाही कर, कामातला प्रामाणिकपणा सोडू नको. सो माझे असे पॅरामीटर्स नाहीत मला हे करायचं ते करायचंय. मला म्हणजे अमय वाघ हिरो असला तरी मला काम करायला आवडतं. म्हणजे मला म्हणते की तुमचं कॅरेक्टर गोड पाहिजे, ते लोकांना आवडणार पाहिजे आणि परफॉर्म करायला मिळालं पाहिजे. आणि ते मला म्हणायचं की मला ते काम करायला देता याचाच आनंद आहे रे, की त्या कामातून मला मिळतंय अच्छा हे छान आहे रे, एक सीन छान आहे, ह्याच्यात हे छान आहे, त्याच्यात हे नाही. धुळ्यामध्ये मला ते सई बरोबर तो कप चहा पिण्याचा सिक्वेन्स आहे किंवा सोनाली कानफड होती, मला वाटतं हे मोमेंट्स आहेत ना असे नट म्हणून तर छान काम करायला मिळलं पाहिजे. आता थांबायचं नाही मध्ये असे खूप मुवमेंट आहेत जिथे हे पण करायला मिळते असं झालंय. सो मी असं ठरवत नाही की मला हेच करायचंय हो किंवा नाही, ही दोन उत्तर असं आपल्याकडे, हा करूया किंवा नको करूया, पण हे थोडं असं करूया असं अशा लेवलला जात नाही मी. मला छान वाटतं की मला खूप छान पद्धतीने काम करता येते आणि चांगल्या लोकांबरोबर काम करता येते. तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. पण एक अभिनेता म्हणून एका पॉइंट नंतर लीड रोल असणं किंवा आपण मध्यवर्ती भूमिका साकारली पाहिजे किंवा तेच काम आपण केलं पाहिजे अशा पद्धतीचं थॉट प्रोसेस घेऊन चालणारी लोक पण आहेत. परंतु ह्याच्यामध्ये तू कधी पडला नाहीस. को ऍक्टरचं काम असेल, आत्ता तुझ्या पद्धतीने सांगतो की अगदी छोटी छोटी कामं असले ते प्रॉमिसिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुला रुळायला आवडतं, काम करायला आवडतं. सो अशा पद्धतीचं थॉट ठेवण्यासाठी काय तुझं प्रोसेस काय, ते काय मेडिटेशन करतो का, आत्मपरीक्षण करतो का काय? मला हिरोचं काम करायचंय हे थॉट प्रोसेस काही चुकीची नाही. प्रत्येकाचं एखाद्याला हिरोला काम करायचं असेल तर तो त्याचा प्रवास आहे. मला मी हा अनुभव घेत चाललो म्हणजे
फास्ट मध्ये पण छोटा रोल केला की तो लोकांना आवडला. हो. मग मी आता आता जी काही सिनेमे करतो त्यात मोठे रोल करतो, लोकांना आवडतात. तर मला वाटतं की तुम्ही ना म्हणजे पात्राचा इम्पॉर्टन्स असावा गोष्टीमध्ये. बरं 2 सीन्स असेल 3 सीन्स असेल, झोंबली तर फक्त नाचलो रे तरी गंमत. तर मला असं वाटतं की मी म्हणजे मेडिटेशन पेक्षा ना काय म्हणतात ऍक्सेप्टन्स यायला पाहिजे तुमच्या करिअरमध्ये की ओके मी म्हणून तर बघ ना मी हे करू शकतोय. लोकच मला विचारतात विलन करशील ओके, हिरोचा मित्र करशील ओके, हिरो करशील ओके, कॅमिओ करशील ओके, डान्स करशील ओके. मला खूप वाटतं की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सिद्धार्थ जाधवला काम करायची संधी मिळणं आणि सिद्धार्थ जाधवसाठी कुठेतरी छान संधी उपलब्ध करून देण्या दोन्ही गोष्टी होतात. त्यामुळे ते एक्सेप्ट करून ते प्रामाणिकपणे करणं हेच आहे मेडिटेशन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना तुमची रेंज काय, कुठे छान पद्धतीने नटून काम करू शकता, कशा पद्धतीने करू शकता. त्यामुळे तो जे स्वीकार नाही ना आधी स्वीकारायला शिकलं पाहिजे, स्वीकारलं की होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. आता थांबायचं नाही. पोस्टरवरती इतकी भरमसाठ म्हणजे भट्टी जमलेली अक्षरशः, म्हणजे आशुतोष गोवारीकर सर आहेत, भरत जाधव सर आहेत, प्राजक्ता आहे, पर्णा पेठे, नवीन ऊर्जा सुद्धा आहे, ओम भुतकर सुद्धा आहे. सो काय म्हणजे प्रवीण डाळिंबकर आहे, बरीच आहे म्हणजे पंकज आहे, खूप खूप मोठी स्टार कास्ट आहे. आशुतोष गोवारीकर सर आहे. येस येस. सो कसा होता अनुभव, म्हणजे काय होतं सेट वरती, कसं घडलं शूटिंग? नाही शूटिंग खूप सुंदर आहे. म्हणजे ते म्हणजे ना शिवराजनी पहिल्या दिवसापासूनच ना ती एवढी छान म्हणजे ते वातावरण असं तयार मस्त केलं होतं ना की सिद्धार्थ तो व्हॅनिटीतून बाहेर पडला की तो मारुती कदमच आहे. मारुतीत हाक मारायची मला. तर मला वाटतं की त्या प्रोसेस मध्ये आमचा प्रवास सुरू झालेला. त्या जी गोष्ट घडली तो प्रवासाचा प्रसंग सुरूच होता. म्हणजे अवांतर काहीच नाही. हा सीन तो सीन, मग ह्या सीन मध्ये हे ओके, मग हा प्रॉब्लेम, मग ही गोष्ट, मग हा सीन, मग ही गोष्ट. अरे ह्या गोष्टीने तो म्हणजे आशु सरांबरोबर काम करायला गेलो की मग त्यांनी तो जे शिरूरकर नावाचे अधिकारी त्यांची भूमिका केली की ते आपसूक त्यांचं ते असं एक स्टँड यायचं की आता सरांशी बोलायचंय. भरत सरांबरोबर सीन करताना किंवा प्रवीण बरोबर आमच्या सगळ्यांबरोबर करताना आमच्या बाकीचे लोक किरण बिरण सगळे म्हणजे ना ती लोकच होती. आणि ना कदाचित भीती असते ना ह्याच्यापेक्षा मी कसा वरचढ ठेवू हेच होत नव्हता. प्रत्येकाला सपोर्ट करत 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 प्रत्येकाचं काम छान छान होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होते. आणि म्हणजे ना क्लिअर असणं किती गरजेचं असतं ना ते शिवराज वायचळ करून शिकावं. तो क्लिअर होता हे असं होणार. म्हणजे स्कोप नव्हता इम्प्रोव्हाइजला. नाही इम्प्रोव्हाइज गोष्टच नाही ती. पण ते असं होणार आणि प्रत्येकाला ती माहिती आहे. प्रत्येक जण त्या एकाच पेजवर आले. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मनोरंजनातून एक अशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार. गाणं वाजतंय, गाणं लोकांना एवढं आवडतंय. ते गाणं म्हणजेच हे सगळं आहे. म्हणजे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन गेले अंधारा सारा. बाई ही लाईन जी आहे ना की म्हणजे मला म्हणायचं काय यार तू सगळे अंधार आहे पण तू एकमेव तो प्रकाश आहेस. तुझ्याकडे ताकद तू अंधार काढ ना, तू दिसशील. ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आता थांबायचा नाही मध्ये. त्यामुळे ना प्रत्येक जण पेटून आणि आतून काम करतो. क्या बात. परंतु गप्पा रंगत असतील भरत जाधव सरांसोबत शूटिंगच्या दरम्यान, आशुतोष सरांसोबत कशा होत्या त्या गप्पा? शिकवणाऱ्या होत्या, शेअरिंग? भरत सरांबरोबर तुम्ही माझ्या आयुष्यातले मोमेंट शेअर करतो. ते बसून आम्ही छान सिनेमा डेव्हलप करूया, गोष्ट डेव्हलप करूया. मग कॅरेक्टर बद्दल कसं झालं. मग आमची एक गँग झाली होती. गँग म्हणजे आम्ही एकत्र माझ्या व्हॅनिटीत असायचो. मी, भरत जाधव सर, प्रवीण डाळिंबकर, किरण खोजे आणि पंकज पंचारी. आम्ही एकाच व्हॅनिटीत बसून गप्पा मारायचो, एकत्र जेवायचो, काही छान छान गोष्टी करत होतो. मग आम्ही एक गोष्ट आशु सरांना ऐकवलं की आम्ही असं काहीतरी करतोय, काहीतरी थॉट आमच्या डोक्यात आलाय. मग आशु सरांनी विचार केला. मग त्यांनी पण आम्हाला 2-3 थॉट दिले की हे बघा हे वर्क होत आहेत का. सो भरत सरांबरोबर या रोल बद्दल, मारुती मंचेकर या रोल बद्दल बोलत होतो. पण मला नेहमीच वाटतं त्यांच्यावरचा सहवासाने मला खूप काही शिकून जातो. इतके मोठे ते खरे स्टार आहेत. हो डेफिनेटली ते खरे स्टार सुपरस्टार आहेत.
आणि तरी नम्रपणे माझ्या व्हॅरायटीवर बसायचे. मला विचारायचे, मी काय सांगायचो, मग डिस्कशन व्हायचं, मग हे कसं करू शकतो, मला त्याने सांगितलं हे छान कर, ते छान कर. तो आणि पंकज किंवा ही सगळी मंडळी यायची, गप्पा मारायची किंवा सिनेमाबद्दलच, अदरच बाकी अवांतर नाही. पण त्यामुळे ना ती गोष्ट आणि तो काय म्हणतात ती गोष्ट आणि तो सिनेमाची प्रोसेस आणि तो वेळ एवढ्या छान पद्धतीने केलाय ना. आणि भरत जाधव सरांनी या सिनेमाचे काम केलं ते कमाल आहे. क्या बात आहे. आतापर्यंत भरत जाधव सर आणि तुझं एक समीकरण आम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे बरेचदा सिनेमामध्ये आणि कलाकृतींमध्ये. सो ते अफलातून आहे तुमचा प्रेझेन्स दोघांचाही एकमेकांचा, हा तुमचं जे एकमेकांना देवाणघेवाण जे ऍक्शन रिॲक्शन जी आहे ती ट्रीट आहे अक्षरशः लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी. सो या निमित्ताने भरत जाधव सरांची सुद्धा एक वेगळी भूमिका दिसते, तुझी एक वेगळी भूमिका आहे. सो ती कशा पद्धतीची ट्रीट पुन्हा एकदा स्क्रीनवरती अनुभवायला मिळणार आहे प्रेक्षकांना? नाही, मला भरत सरां मला नेहमी ना भरत सरांच्या पाठी उभं राहायला खूप आवडतं. मला नेहमी वाटतं, नेहमी म्हणजे काही झालं तरी ते एक पाऊल पुढे असले पाहिजेत कधीही आयुष्यात. मला नेहमी मला त्यांना म्हणजे त्यांना फॉलो करायला खूप आवडतं. म्हणजे तो रनिंगच्या शॉट मध्ये पण आधी सिद्धार्थ दिसतोय, अरे सिद्धार्थ तू ए भरत जाधव बघ, ह्या लेवलला ते रिॲक्शन येतं. तर मला नेहमी वाटतं की मला सरांबरोबर राहायचंय, पण त्यांच्या एक पाऊल मागीत राहायचंय. कारण भरत सर अशा पद्धतीने कामं करतात ते पाहायला खूप बरं वाटतं. मी पुढे सिनेमा मागे येऊन बघतात येणार त्यावेळी. आणि त्यांच्यावर एकंदरच ह्या अख्ख्या माझ्या फिल्म करिअर मध्ये त्यांच्यावर तोच अनुभव खूप मस्त आहे. हात देणं, सपोर्ट करणं, विश्वास टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी भरत सर खूप करतात माझ्यावर. आणि त्याच गोष्टी या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळते. पण मला वाटतं एक पाऊल मागे नाही, तू त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालतोयस आणि खूप उत्तम प्रगती करतोयस. आता तू स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुद्धा सुरू केलेलं आहे ताराराम नावाने आणि नाटकाच्या प्रोडक्शन मध्ये तू उतरतोय, स्वतःचं नाटक घेऊन येतोय. सरांचं सुद्धा तसंच प्रोडक्शन आहे नाटकाचं. सो इतकं फॉलो करतो तू भरत जाधव या एक. हो, मी तुला सांगतो ना, भरत सरांनी होंडा सिटी घेतली, त्याच्यानंतर मला होंडा सिटी घ्यायची, मग त्याच्यानंतर अकॉर्ड घेतली, बोला आता अकॉर्डच घ्यायची, मग त्यांनी BMW घेतली. तर BMW मी असं नाही की मला असं वाटतं की भरत सरांनी ना सर्वसामान्य नटांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात असा आत्मविश्वास आणखीन द्यावा आजच्या पिढीला. आणि ज्यांना मी टीव्हीवर पाहायचो, हसाच्या कडून पाहायचो, त्या व्यक्तीबरोबर बसणं, बोलणं, त्यांच्याबरोबर शेअर करणं. आणि भरत सर खूप रिसिव्हिंग मोडवर असतात. तू काही सांगते ऐकतात, त्यांच्या व्हॅनिटीज बसवायचे आम्हाला, अरे काय काय किती अनुभव आहेत. पण मला नाही वाटतं की त्यांच्याबरोबर काम केल्याचा अनुभव खूप वेगळा मिळतो मला. आणि आजही रंगभूमीवर एवढ्या एनर्जीने काम करतात ते, हॅट्स ऑफ आहेत सरांना. आणि या सिनेमातलं भरत जाधव मला नाही वाटतं, मी नेहमी बोलतो की तुम्हाला पल्लेदार वाक्य मिळाली म्हणजे तुम्ही अभिनय केला असं नाही, तुम्ही काही न करता इथे बसून राहणं यात पण वेगळी स्ट्रेंथ लागते. आणि ती गंमत भरत सरांनी आणली. डेफिनेटली. आता थांबायचं नाही, हे टायटलच इतकं प्रॉमिसिंग आहे आणि इन्स्पायरिंग आहे. आयुष्यातली अशी एखादी मुवमेंट, आता थांबायचं नाही? खूप आहेत, आम्हाला सगळे तेच विचारतात आता थांबायचं नाही मुवमेंट काय. पण मी खूप बोललोय त्याबद्दल की कसा थांबलो होतो, कसा उभा राहिलो होतो. आता थांबायचं नाही मुवमेंट जे काय मायबाप बेसिक प्रेक्षक बघतात त्यांना हे सांगायचं की कुठलंही सेलिब्रेशन करायला, कुठेही व्यक्त व्हायला तुम्ही ना, आपण कधी कधी इथे कशाला नाचू, इथे कशाला बोलू, आपण स्वतःला थांबवतो. मला माहिती तुम्हाला जसं वागावं असं वाटतंय, तुम्हाला तुमचा आनंद जसं व्यक्त करावं वाटतोय, ते करण्यासाठी अजिबात थांबू नका. म्हणजे ना, आपली स्वप्न असतात पण आपल्या आजूबाजूला एवढी जबाबदारी आपल्या अंगावर असते की आपण आपली स्वप्न पूर्णच करत नाही, आपण त्यांची स्वप्न पूर्ण करायला लागतो. पण ही जी थिअरी आहे ना की आपण आपली स्वप्न पूर्ण करायला लागू, ती पूर्ण करत असताना आपण बाकीची स्वप्न पूर्ण होत राहतील ते करतच राहू. ते व्यक्त होण्यासाठी थांबायचं नाही. ह्या लेवलला मी आहे आता. मी खूप ठिकाणी बोलतो की म्हणजे ना, जसे आहात तसे व्यक्त, जसे तसे राहायला थांबू नका. जसे आहात तसे म्हणजे ना, उन्मुक्त राहा. हा यार, तुम्ही छान राहा, तुम्ही मस्त राहा. कोण तुम्हाला जज करतंय म्हणून स्वतःला थांबू नका.
या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात रे. आणि Definitely. हा सिनेमा बघ ना, ह्या सिनेमा म्हणजे मी या सिनेमाचा भाग होईल, शिवराज वायकर सारखा दिग्दर्शक मित्र, ऍक्टर मित्र आपल्याला अशी भूमिका देईल जी करताना आपल्याला खूप मस्त वाटेल. त्या सिनेमात आशुतोष गोवारीकर सरांसारखा एवढा दिग्गज अभिनेता दिग्दर्शक असेल, ते आम्हाला ज्या आपण समजून घेतात, आपले सहकारी ओम, ह्या सगळ्या लोकांनी जी कामं केलेत ह्यांच्याबरोबर राहून राहून आपलं काम सुधारतं. सो मला वाटतं या सगळ्या मुवमेंट ह्या खूप मोठ्या आहेत आणि या सिनेमाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आला, त्याबद्दल मी शिवराजचे थँक्यू बोलतो. डेफिनेटली एक प्रेझेन्सचा विषय आहे म्हणून हे विचारतोय. आता सध्या सोशल मीडियाचा वार आहे अक्षरशः, आणि त्याच्यावरती नेहमीच ऍक्टर म्हणून कसं प्रेझेंट व्हावं ह्याच्यामध्ये तुम्ही खूप विचारपूर्वक करत असतात. सोशल मीडियावर तू तर खूप उत्तमरित्या वावरतोस डेफिनेटली, पण आता AI किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे त्या पद्धतीने प्रेझेन्स जो बदललेला आहे किंवा आपल्या नकळत कोणीतरी आपल्याला कशा पद्धतीने प्रेझेंट करतंय हे आपल्याला कधी कधी माहितीही नसतं. सो कुठेतरी कलाकारांमध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या प्रेझेन्स बाबतीत थोडासा इनसिक्युरिटी आली असं वाटतं का? तुझ्या बाबतीत आहे का तसं काही? नाही, मी तर खरं सांगू, मला एवढं कळत पण नाही ते. मी खरं सांगतो रे, मला नाहीच कळत. म्हणजे ते गिबिली बिबिली बिबिली काय आलं काय कळत नाही. आपली टीम आहे सर, आता काहीतरी परवाच कोणी दे धक्काचं ना ते बाहुल्यांसारखं ते आणलं, एवढं गोड वाटलं. नाही ते कार्टून होतं, हे असं बाहुल्यांसारखं. ओके ओके. ते पण लोक करतायत. मला सोशल मीडिया बद्दल हेच वाटतं की यार, तो तुमचा चॉईस आहे, तुम्ही त्याच्यावर फोटो टाकलाय, व्हिडिओ टाकलाय किंवा काही टाकलाय, तर सोशल साठी आहे ते. लोक बोलणार, रिॲक्ट होणार, मी टाकतो आणि आपलं असं आहे किंवा प्रमोशनली खूप त्याचा फायदा होतो, त्याचा फायदा पण आहे. पण एवढं मला खरंच कळत नाही, तो नसतो. मला गप्पा मारायला खूप आवडतात. आजकाल पॉडकास्ट खूप चाललेत, खूप छान छान लोक चर्चा करतायत, तर त्यांच्याशी गप्पा मारायला, अनुभव सांगायला आवडतात. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तर चांगला माध्यम आहे. आज सिनेमाच्या आता थांबायच्या नाहीच्या निमित्ताने तुमच्याशी बोलतोय, बरं वाटतं की निदान एका काळानंतर पुन्हा एकदा कनेक्ट झालो, काहीतरी आता पुढच्याला बोलतोय काहीतरी नवीन. पण ही गोष्ट मला आवडते जास्त. डेफिनेटली. आता थांबायचं नाही हा सिनेमा मुंबई बेस्ड आहे, मुंबईवरती आधारित आहे असं मला कळलेलं आहे. तुझं मुंबईशी वेगळंच कनेक्शन आहे. गावातून इथे आलास, वाढलास, मोठा झालास, रुपारेल सारख्या महाविद्यालयात. इथे मला आवर्जून सांगायचं आहे की मी सुद्धा रुपारेलचा आहे आणि मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की ज्या वर्गात बसलायस तू, ज्या नाट्य आपल्या विभागामध्ये तू रिहर्सल केलेले, तिकडे मी सुद्धा रिहर्सल केलेले आणि आम्हाला सांगितलं जातं की सिद्धार्थ जाधव असं काम कर, असं कर. अद्वैत दादरकर आम्हाला शिकवायला यायचा. याचा मला फार अभिमान वाटतो, मी नेहमी सांगत असतो हे. सो हे फार अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आता थांबायचं नाही. मुंबई सारख्या शहरामध्ये आलास, फाडलास, मोठा झालास, आज मुंबई तुझी झालेली असं म्हणायला हरकत नाही. काय वाटतं मुंबईकडे बघताना किंवा कसं? पण ही आपली गोष्ट आहे, ही आपल्या लोकांची गोष्ट आहे. आणि हा सिनेमाचा भाग होण्याचं कारणच हे होतं की आपली कनेक्ट होणारी गोष्ट आहे. सो फक्त मुंबई नाही, महाराष्ट्रात मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे. ज्या रुपारेलच्या रिहर्सलमध्ये तू होता तिकडे आम्ही तेव्हा वाटलं पण नव्हतं की कधी महाराष्ट्रातली जनता एवढं मोठं प्रेम करेल आपलं, महाराष्ट्रातले मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील. सो ही मुवमेंट एन्जॉय करतोय मी. आणि मला बरं वाटतंय की मी माझ्या माध्यमातून अशा काही, म्हणजे जो सिनेमा माध्यम आहे माझं, जिथून मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या अशा सर्वसामान्य हिरोजना प्रेझेंट करतोय. मी शिवराज आणि झी स्टुडिओ, तुषार हिरानंदानी सर किंवा आपले धर्म वालिया सर, हे लोक प्रेझेंट करतात, पण आमच्या माध्यमातून ते होतंय आणि ते एक माध्यम मी आहे त्या टीम मधला, याचा आनंद आहे. डेफिनेटली. परंतु आता थांबायचं नाही हे इतकं प्रॉमिसिंग आणि इन्स्पायरिंग असं नाव आहे, नावातच इतकं सगळं काही दडलेलं आहे असं मला वाटतं. 1 मेला हा सिनेमा चित्रपटगृहात होता. काय आव्हान असेल? काय नाही, अजय गोगावले सरांनी गायलेलं, आनंदीने सपोर्ट केलेला, गुरुराजने संगीतबद्ध केलेलं, मनोज सरांनी लिहिलेलं ते जे गाणं आहे, वाट वाहू दे दाही दिशा आता थांबायचं नाही, मला वाटतं हे शब्दच खूप प्रेरणादायी आहेत. आपला मराठी सिनेमा ज्या पद्धतीने अप्रिशिएट केला जातोय, त्या पद्धतीने मायबाप रसिक प्रेक्षक मराठी सिनेमावर प्रेम करतायत, तसंच प्रेम आता थांबायचं नाही वर करा. कारण आमच्यासाठी तुमचं प्रेम, कारण ही आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे, ही आपल्या कुटुंबातल्या सुपरहिरोची गोष्ट आहे आणि ही आपली गोष्ट आहे. त्यामुळे नक्की बघा.
आता थांबायचं नाही. 1 मे पासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. डेफिनेटली मला पण असं वाटतं की हा सिनेमा थिएटर मधून थांबू नये, तो असाच अविरत चालत राहू, जसा तुझाही प्रवास आहे आणि तुझाही प्रवास असाच अविरत चालत राहू. Thank you. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत बोलल्याबद्दल. माझ्या भावा. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.